आहे. बदलीसाठी वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी मला एक रात घालवायला सांगितली. कथा खूप सुंदर आहे, शेवटपर्यंत नक्की ऐका. तशी मी गावखेड्यातील मुलगी आणि आता सध्या मी 30 वर्षाची स्वजवळ आणि अतिसुंदर स्त्री आहे. नागपूरमध्ये राहते. माझं लग्न होऊन 9 वर्ष झालेत. मी माझ्या पती आणि 2 मुलांसोबत राहते. माझी एक मुलगी आणि एक मुलगा आहे. मुलगी 7 वर्षाची तर मुलगा 5 वर्षाचा आहे. आणि 10 वर्षांपासून मी जिल्हा परिषद चपराशी म्हणून काम करत आहे. तर सरकारी नोकरी, पण माझा पगार तेवढा काही खास नव्हता. महिन्याच्या शेवटला सर्व कटकूट करून माझ्या हाती मासिक पगार 17,000 रुपये यायचा. पण मला माझं काम आवडतं, कारण घरगुती कामं करण्यापेक्षा ते चांगलं आहे. चपराशी म्हणून काम करून जिल्हा परिषदेमध्ये खूप लोकांची दररोज मदत करते. पण तुम्हाला तर माहीतच आहे, सरकारी कामात चपराशी पिऊन लोकांच्या बदल्या फार लवकर होत राहतात. 7-8 वर्ष एका ठिकाणी झाली की आमच्या विभागात बदल्या होत राहतात. आणि आता अलीकडे तर 3-4 वर्षातच व्हायला लागल्यात. अचानक मला पण एक दिवस माझ्या बदलीची खबर लागली. ऑफिसमध्ये गप्पा चालू होत्या. मला कोणी सांगत नव्हतं, पण कुठून तरी कानोसा लागलाच मला. माझी बदली नागपूरच्या समतल भागातून खापरखेडा या डोंगर भागात झाली होती. ते एक अतिशय ग्रामीण आणि आव्हानात्मक भाग आहे. तिथं जगणं आणि दैनंदिन काम करणं अवघड आहे, कारण ते समतल भागापासून दूर आहे. तिथे मोबाईल टावर्स नाहीत, टीव्ही सिग्नल्स मिळत नाही, विजेचाही पुरवठा पण कमी आहे. तिथे फक्त निसर्गावर अवलंबून राहावं लागतं. मला ही बदली घ्यायचीच नव्हती. फॅमिली सोडून एवढ्या दूर आणि अशा ठिकाणी राहणं माझ्यासाठी शक्य नव्हतं. पण आता काय करणार, सरकारी नोकर. पुढील 3 दिवसातच माझ्या हाती बदलीचं लेटर आलं. मी तर टेन्शनमध्येच होते. माझी बदली झाल्यानंतर मी माझ्या एका मैत्रिणीला सारिकाला भेटली आणि तिला विचारलं आता काय करावं. तिनं सांगितलं की 3 वर्षापूर्वी माझी बदली झाली होती, पण मी आपल्या साहेबांना भेटून ती रद्द केली होती. तूही एकदा साहेबांशी भेटून बोल बघ, बदली रद्द होऊ शकते का. कळलं नाही ती काय म्हणाली, पण थांबून 5 मिनिटांनंतर तिनं स्पष्ट केलं, तुला काही विशेष करायचं नाहीये, फक्त साहेबांबरोबर 1 रात्र थांबायचं आहे. एका रात्रीतच तुझी बदली रद्द होईल. जर तू रद्द करायचं ठरवलंस तर मी आज त्याच्या पीएशी बोलते. मी तिला विचारण्यासाठी वेळ मागितला. जेव्हा ती ह्या सगळ्या गोष्टी बोलत होती तेव्हा माझं डोकं काम करायचं थांबलं होतं आणि मी घरी जाऊन रात्रभर विचार केला. माझ्या पुढे दुसरा पर्याय नव्हता. मी माझ्या मुलांना एकटा सोडून 150 किलोमीटर दूर डोंगर भागात जाऊ इच्छित नव्हते. म्हणून मी साहेबांना भेटण्याचं ठरवलं. मी सारिकाला फोन करून सांगितलं, मी तयार आहे. लवकरात लवकर साहेबांना भेटायचं आहे आणि ही बदली रद्द करायची आहे, कारण तिथे माझ्या जॉईनिंगची डेट 3 दिवसानंतरचीच होती. तिने म्हटलं ठीक आहे आणि तासभरानंतर तिने मला फोन करून सांगितलं की तिने पीएशी बोलली आहे आणि मी त्या रात्री जाऊ शकते. माझ्याकडे पर्याय नव्हता. मी खात्री केली की माझ्या पतीला माहीत होणार नाही की मी कुठे जात आहे. मी त्याला सांगितलं सारिकाच्या घरी कार्यक्रम आहे. शिवाय सारिकाचं बोलणं त्यांच्याशी फोनवर करून दिलं. त्यांना सांगितलं मी उद्या सकाळी परत येईल. हा निर्णय घेताना मला खूप हिंमत लागली. निर्णय घेणार नाही तर काय करणार. माझ्या पतीच्या एकट्याच्या कामावर आमचं घर चालणार नव्हतं आणि बदली घेऊन तिथे जाणं मलाही शक्य नव्हतं. आता याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे उरला नव्हता. मी निकिताच्या घरी गेले आणि आम्ही तिच्या गाडीत बसलो. तिने मला माझ्या घरापासून 50 किलोमीटर दूर आमच्याच साहेबाच्या एका पर्सनल ऑफिसमध्ये नेलं. आमची पीएशी भेट झाली आणि त्याने सांगितलं तुम्हाला एकट्यानं जायचं आहे, तुमची मैत्रीण इथेच थांबेल. माझी मैत्रीण सारिका हॉटेलजवळ गेली. तिने एका रात्रीसाठी बुकिंग केली होती आणि मी वेटिंग रूममध्ये पीएच्या सूचनेनुसार बसले. साधारण 6 वाजता साहेब त्यांच्या मित्रांसोबत आले. मी एकटीच बसून त्याची वाट पाहत होते. त्यांनी विचारलं तुम्ही वैशाली काही घेणार का. मी गप्प बसले. त्यांच्याकडे बघितलं आणि नाही म्हणून मान हलवली. त्यांनी परत विचारलं माझ्यासाठी वाट पाहत आहात का. मी म्हटलं होय. तुमची काय समस्या आहे. मी सांगितलं माझी बदली डोंगर भागात केली आहे. ते माझ्या घरापासून 150 किलोमीटर दूर आहे. माझ्या मुलांचं शिक्षण चालू आहे. मला तिथे एकटी राहायला जायचं नाही. कृपया माझी बदली रद्द करा. त्यांनी म्हटलं ठीक आहे, तुम्ही माझ्या पीएकडून अपॉइंटमेंट घेतलं आहे. तुम्ही तुमच्या मैत्रीण सारिकासोबत आलात आणि मला वाटलं तिने तुम्हाला सर्व काही स्पष्ट केलं असेल. तुम्हाला काय करायचं आहे ते माहिती आहे ना. मी म्हटलं हो, मला सर्व काही माहीत आहे.
मग कशासाठी वाट पाहतात? चला, आज रात्री माझ्या फार्म हाऊसवर जाऊया. उद्या सकाळी तुमची बदली रद्द होईल. त्यांनी मला त्यांच्या गाडीत बसवलं आणि मी फार्म हाऊसकडे निघालो. त्या ठिकाणापासून 50 किलोमीटर दूर. मी घाबरले होते, कारण माझी मैत्रीण 50 किलोमीटर दूर होती. ते माझ्या जवळ बसले आणि माझ्या डोळ्यात डोळे घालून बघत होते. मला वाटत होतं की मी काय करत आहे. एका अनोळखी माणसासोबत एक रात घालवण्यासाठी जात आहे, फक्त माझी बदली रद्द व्हावे म्हणून. ही भ्रष्ट शाळा आहे. कोणत्याही स्त्रीला कसं वाटेल? पण माझ्यापुढे पर्याय नव्हता. माझ्या मुलांपासून दूर जाण्यापेक्षा हे चांगलं होतं. शेवटी हा फक्त एक रात्री संबंध आहे. नंतर तो माझ्या जवळ आला आणि गाडीच्या त्या अंधारात त्याने आपला हात माझ्या हातांवर ठेवला. तो मला म्हणाला, चला फार्म हाऊसला एकत्र जाऊया. पार्किंगमध्ये एक कार होती. त्याने माझा हात धरला आणि मी त्याच्या मागे कारकडे गेले. त्याने मला कारच्या मागच्या बाजूला बसायला सांगितले आणि तोही माझ्याजवळ मागच्या बाजूला बसला. मग ड्रायव्हर आला आणि तो फार्म हाऊसकडे निघाला, जे माझ्या सध्याच्या ठिकाणापासून 49 किलोमीटर दूर होती. हे ठिकाण साहेबांनी बरोबर निवडलं, कारण माझी मैत्रीण तिथून 60 किलोमीटर दूर राहते. म्हणजे मला काही हवं असेल किंवा कोणतीही आणीबाणी असेल तर मला कोणालाच बोलावायला मिळणार नाही. नंतर तो माझ्या जवळ बसला आणि माझ्या डोळ्यात बघत होता. मला वाटत होतं की तो मला बघत आहे आणि मला स्वतःवर लाज वाटते की मी एका अनोळखी माणसासोबत एक कामासाठी जात आहे, फक्त माझी ऑफिसमधील ट्रान्सफर रद्द करण्यासाठी. हे कोणत्याही सभ्य स्त्रीसाठी योग्य नाही. नोकरी टिकवण्यासाठी स्वतःच्या अस्तित्वाची किंमत द्यावी लागते. ट्रान्सफर रद्द करण्यासाठी सुंदर वेळेचा अनुभव द्यावा लागतो. पण माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता. माझ्या मुलापासून आणि कुटुंबापासून दूर जाण्यापेक्षा हे चांगलं होतं. शेवटी हा फक्त एक रात्री संबंध आहे. नंतर तो माझ्या जवळ आला आणि गाडीच्या त्या अंधारात त्याने आपला हात माझ्या हातावर ठेवला व वेळी हालचाल सुद्धा सुरू केली. मी शांत राहिले, कारण प्रतिकार करण्याची माझ्यात शक्ती नव्हती. शेवटी आम्ही फार्म हाऊसवर पोचलो. मी स्वतःला सावरत गाडीतून उतरले आणि थोडं फ्रेश होण्यासाठी स्वच्छतागृहात गेले. आरशासमोर उभी राहून मी जशी वाकले तसा तो मागून दब्या पावलाने आला. त्याने अगदी अनपेक्षितपणे माझ्या पाठीच्या खालच्या बाजूला एक जोरदार चापट मारली. त्या आवाजाने, त्या विचारानेच मला धडकी भरली होती. पण आता मागे फिरण्याचा रस्ता बंद झाला होता. मी हसत हसत परत फिरले. नंतर आम्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन जेवलो आणि मग त्याने मला त्यांच्या बेडरूममध्ये बोलावलं. त्यांचा बेडरूम खूप मोठा होता. 4 पलंग आणि 2 सोफे. त्याने AC चालू केला आणि विचारलं, कशी सुरू करू, तुझं नाव काय? मी म्हटलं, मी वैशाली. तो म्हणाला, मी संतोष. त्याने माझ्या साडीचा पदर घेतला आणि माझ्या भोवती फिरत फिरत साडी सहजपणे उलगटली. आता मी हतबल झाले होते. बाजूला होताच मी त्याच्या नजरेच्या टप्प्यात गेले. त्यांच्या डोळ्यातली ती जळजळी ओढ पाहून माझ्या अंगाची लाही लाही होत होते. तो आता संयम सोडून एखाद्या भुकेल्या शिकारीसारखा तुटून पडला आणि हर पम पम अशा आवाजाची नक्कल केली. मी म्हटलं, तू यापूर्वी ट्रक ड्रायव्हर होतास का साहेब? तो म्हणाला, हो, माझ्या काकाकडे एक ट्रक होता. मी तिथे ते काम करण्यापूर्वी ट्रक चालवायचो. पण माझा नवरा माझ्याशी असा वारत नसे. आम्ही नवरा बायको म्हणून खूपच डिसेंट होतो. पण हा माणूस वेगळाच होता. ही रात माझ्यासाठी केवळ एक तोडजोड नसून एक अग्निपरीक्षा होती. थरकाप आता एका वेगळ्याच उंचीवर पोचला होता. साहेबांनी आपल्या सत्तेचा आणि माझ्या मजबुरीचा तो खेळ मांडला होता. त्यात मी पूर्णपणे वाहून गेले होते. त्या रात्रीच्या प्रत्येक प्रहारात त्यांनी मला आपल्या शक्तीची जाणीव करून दिली आणि शेवटी मी त्याच्या मिठीत पूर्णपणे सामावून गेले. सकाळी जेव्हा मी आरशात पाहिलं तेव्हा माझ्या शिरावर त्या रात्रीच्या वादळच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. पहाटेचे 6 वाजले होते. संतोष थकल्यासारखा गाढ झोपेत होता. मी तो बदली रद्द करण्याचा कागद माझ्या बॅगेत नीट लपून ठेवला आणि गुपचूप बेडरूमच्या बाहेर आली, कारण संतोषला परत तोंड दाखवण्याची आता माझ्यात हिंमत नव्हती. ती कशी तरी बाहेर पडले. बाहेर तोच ड्रायव्हर गाडीपाशी उभा होता, जो आम्हाला रात्री घेऊन आला होता. त्याचं नाव विनोद होतं, असं मला नंतर कळलं. त्याचे डोळे लाल झाले होते, जणू तो रात्रभर जागाच होता. त्याने मला विचारलं, बाईसाहेब, साहेब कुठे आहेत? मी म्हणाले, साहेब आराम करत आहेत. त्यांनी मला घरी सोडायचं सांगितलं आहे. मी गाडीच्या मागच्या सीटवर बसले आणि त्याने गाडी सुरू केली.
फार्म हाऊसपासून मुख्य रस्त्यापर्यंत रस्ता अगदी सुनसान आणि दाट झाडीचा होता. अचानक गाडीचा वेळ कमी झाला आणि विनोदने एका निर्जन वनावर गाडी बाजूला उभी केली. माझ्या काळजात धडधड वाढली. मी विचारलं, काय झालं? गाडी का थांबवली? मला लवकर पोहोचायचंय. विनोदने इंजिन बंद केलं आणि आरामात मागे होऊन माझ्याकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर एक खुशीत हसू होतं. तो म्हणाला, मॅडम, साहेबाचं काम तर झालं, पण माझं काय? मी रातभर बाहेर उभं राहून तुमच्या ओरडण्याचे आवाज ऐकत होतो. तुम्ही दिसायला खूपच सुंदर आहात. हे ऐकताच मी घाबरून ओरडले, तुला काय हवं? नीट बोल. मी जरा धमकीच्या स्वरूपात त्याच्याशी बोलली आणि गाडी सुरू कर, नाहीतर मी ओरडेन. विनोद हसत म्हणाला, कुणाला बोलवणार? इथे 10 किलोमीटरपर्यंत कुणीच नाही. आणि हो, ओरडण्यापूर्वी जरा एकदा हे बघा. असं म्हणून त्याने त्याच्या मोबाईलची स्क्रीन माझ्यासमोर धरली. माझ्या पायाखालील जमीन सरकली. त्या मोबाईलमध्ये माझे आणि संतोष साहेबांचे बेडरूममधील काही खाजगी क्षण रेकॉर्ड झाले होते. फार्म हाऊसच्या त्या रूममध्ये छुपे कॅमेरे असावेत किंवा विनोदने खिडकीतून हे सगळं शूट केलं होतं. तो थंड आवाजात म्हणाला, मॅडम, जर हा व्हिडिओ तुमच्या पतीला किंवा तुमच्या ऑफिसवाल्यांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर गेला तर तुमची रिस्पेक्ट आणि नोकरी दोन्ही जातील. तुमची बदली तर रद्द झाली, पण आता आयुष्यभर तुम्हाला माझ्या तालावर नाचायला लागेल. माझे डोळे भरून आले. एका रात्रीचा करार आता आयुष्यभराचा सापळा बनला होता. विनोद पुढे सरकला आणि त्याने गाडीच्या मागच्या सीटचे लॉक चेक केले. तो म्हणाला, घाबरू नका, मी कुणालाही काही सांगणार नाही. जर तुम्ही मलाही तसं खुश केलं जसं साहेबांना केलं तर हा व्हिडिओ मी आत्ता डिलीट करेन. मी पूर्णपणे हताश झाले होते. एका भ्रष्ट व्यवस्थेतून सोडण्यासाठी मी माझ्या चारित्र्याचा बळी दिला होता, पण आता एक साधा ड्रायव्हर माझ्या मजबुरीचा फायदा घेत होता. समोर अथांग अंधार होता आणि मागे फिरण्याचे सर्व मार्ग बंद झाले होते. विनोदने गाडी लॉक केल्यावर वातावरणात एक भयानक शांतता पसरली होती. त्याचे डोळे माझ्यावरून भणभण फिरत होते. तो हसतच माझ्या सीटवर सरकला आणि त्याने माझा हात पकडून स्वतःच्या दिशेने ओढला. साहेबांनी फक्त वरवर पाहिलं होतं, पण खरी मजा तर माझ्याकडे आहे, असं म्हणत जोरात हसला. गाडीच्या त्या अरुंद जागेत त्याचा घाम आणि उग्रवास माझ्या नाकात घुमत होता. किती दिवस झाले आंघोळ केली नव्हती. काय माहिती, त्याने कोणत्याही लाट प्रेमाशिवाय एखाद्या जनावरासारखा सुरुवात केली. प्रत्येक मिनिटाला गाडी हलत होती आणि माझ्या मनातील उरली सुरली प्रतिष्ठाही पायदळीत उडवली जात होती. तो शेवटी थांबला आणि मला श्वास घ्यायला चान्स भेटला. माझा श्वास दाटून आला होता. विनोदने आरशातून माझ्याकडे बघून एक भद्दी स्माइली केली आणि गाडी सुसाट पळवायला सुरुवात केली. त्या रात्री जे काही घडलं त्या खुणा माझ्या शरीरासोबत माझ्या चारित्र्यावर कायमच्या उमटल्या होत्या. गाडी वेगाने शहराच्या दिशेने धावत होती. मी मागे बसून माझे विस्कटलेले कपडे सावरत होते आणि मनात विचारांचे चक्र सुरू होते. विनोद अधूनमधून आरशामधून माझ्याकडे बघून मगाशी घडलेल्या गोष्टीची आठवण करून देत होता. पण अचानक नागपूरच्या वेशीवर पोहोचण्यापूर्वी त्याने हायवे सोडून गाडी एका कच्च्या रस्त्याला लावली. मी घाबरून विचारलं, आता कुठे नेतोस? नागपूर तर सरळ होतं. विनोद काहीच बोलला नाही. त्याने गाडी एका पडक्या गोदामासमोर उभी केली. तिथे आधीचे काळ्या रंगाची महागडी गाडी उभी होती. गाडीतून जो माणूस उतरला त्याला पाहून माझ्या काळजाची धडधड वाढली. पण नशीब तिथून हायवे जवळच होता. मी मागे बघितले आणि सुसाट पळत सुटले. साडी पायात अडकून 2-3 वेळा पळले सुद्धा. विनोद सुद्धा माझ्या मागे धावला, पण मी जीव हाती घेऊन धावत होते. कशीतरी हायवेवरती पोहोचले आणि लगेच मी एका ट्रकवाल्याला हात दिला. परत थांबलाही. मी लगेच ट्रकमध्ये बसून ट्रकवाल्याला गाडी पळवायची सांगितली. पण नशीब विनोद गाडी घेऊन माझ्या मागे आला नाही. मी सरळ घरी गेले. घरी पण मी सांगितलेल्या वेळेवर पोहोचले नाही म्हणून माझे पती मला कॉल करत होते. घरी पोहोचल्यावर माझी अवस्था त्यांनी बघितली. त्यांनी मला विचारलं की काय झालंय तुला, पण मी उगीच मैत्रिणीसोबत धिंगामस्ती केली म्हणून सांगितलं आणि विषय टाळला आणि लगेच ऑफिसला 3 दिवसाची रजा टाकली. आता माझ्यासोबत हे सर्व घडलं होतं त्यामुळे माझी रजा लवकर मंजूर झाली. मोठ्या साहेबाची मेहरबानी. मी 2 दिवस घरी निवांत घालवले. पण घरी राहत असताना आम्हाला प्रत्येक दिवशी साहेबांनी आणि विनोदने नाही ते माझ्यासोबत काय काय प्रकरण केले त्याच विचारात मी राहायची. अचानक 2 दिवसानंतर व्हॉट्सअपला ते सर्व व्हिडिओज आणि फोटो आले आणि परत विनोदचा मेसेज आला की आज संध्याकाळी या, तुम्हाला मोठ्या साहेबांनी बोलवलं आहे. बाकी जे घडलं ते विसरून जा. मी तुमची माफी मागतो.
खूप गोड शब्दात बोलत होता. मोठे साहेब सुद्धा मला रागवले, मला मारलं. मी तुमच्यासोबत खूप चुकीचं वागलो. तुम्ही प्लीज हे सर्व गोष्टी मनात ठेवू नका. हवं तर मी तुमचे पाय पकडून तुमची माफी मागतो, अशी त्याचे शब्द होते. मी जाण्यास सरळ नकार दिला. मग शेवटी विनोद धमक्या द्यायला लागला. म्हणाला, आत्ताच तुझ्या नवऱ्याच्या व्हॉट्सअपला हे फोटोज टाकेल, मग बघ तुझा नवरा तुला ठेवेल का. प्रत्येक वेळी माझ्यासमोरचे रस्ते बंद होत होते. मी सारिकाला कॉल केला, तिने सुद्धा कॉल उचलला नाही. परत मी मोठ्या साहेबाला सुद्धा कॉल केला, त्यांनी सुद्धा कॉल उचलला नाही. काय करावं मला काहीच कळत नव्हतं. परत 2-3 तासांनी विनोदचा मला कॉल आला. म्हणाला, मी सांगीन तिथे तुला यावं लागेल. तुला मोठ्या साहेबांनी बोलवलं आहे. नाही आलीस तर विचार कर. आणि जर पोलिसांकडे जायचा विचार सुद्धा मनात आला तर तुला मोठ्या साहेबांची पोच तर माहीतच आहे. कधी तू एका सभ्य स्त्रीमधून साहेबांच्या भेटी घेणारी स्त्री बनून साहेब तुला समाजापुढे उभं करतील, कसं ते तुलाही कळणार नाही. साहेब वारंवार बोलावतील नाही, पण साहेबाला तू खूपच आवडलीस, त्यामुळे त्यांनी परत तुझी आठवण काढली आहे. मला आता काहीच कळत नव्हतं. पण यावेळी जर मी त्यांचं म्हणणं ऐकलं असतं तर त्यांच्या जाळ्यात आणखी फसत गेले असते. म्हणून मी ठरवलं की आता माझ्या नवऱ्याला मी सर्व सांगणार. मी त्यांना कॉल करून ऑफिसवरून 1 तास आधी घरी बोलवून घेतलं. त्यांना समोर बसवलं. तशी तर त्यांच्यापुढे बोलायची आता माझी हिंमत पण नव्हती, कारण की त्यांच्या मागे बाहेर होते. आता कोण्या तोंडाने त्यांना सांगणार आणि कोण्या तोंडाला त्यांची माफी मागणार. पण नाही हो नाही म्हणता मी पूर्ण हकीकत त्यांना सांगितली. आधी तर ते माझ्यावर एवढे रागवले, मला 2-3 कानाखाली सुद्धा लावून दिल्या. मी रडले, त्यांचे हातपाय जोडले. माझ्या नवऱ्याचं खरंच माझ्यावर खूप प्रेम आहे हे मला त्या दिवशी कळलं. त्यांनी मला शांत केलं आणि मला घेऊन सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेले. पोलिसांनी सुद्धा माझी तक्रार लिहून घेतली आणि ते लवकरात लवकर विनोद व साहेबांबद्दल कारवाई करतील, असं आश्वासन देऊन आम्हाला पाठवलं. मी घरी पोहोचले तर विनोदला बाईक सर्व्हिसिंग करायला जायचं होतं. त्याने मला शांत घरी बसायचं सांगितलं. म्हणाला, लगेच बाईक सर्व्हिसिंगमध्ये टाकून येतो. लागलं तर सर्व्हिसिंग झाल्यावर उद्या बाईक घेऊन येणार. आणि तो निघून गेला. या प्रकारात रात्रीचे 9-9:30 वाजले होते. तो निघून गेला आणि मी घराच्या आत स्वयंपाक करायला गेले. स्वयंपाकघरात गेले आणि भाजी कापायला घेतली. तेवढ्यातच घरातली लाईट गेली व दारावर बेलही वाजली. मी दार उघडण्यासाठी बाहेर गेले तर बाहेर एक माणूस अंधारात उभा होता. त्याला बघून मी घाबरले. मित्रांनो, पुढे जे काही झालं ते मी तुम्हाला भाग 2 मध्ये सांगणार आहे.